राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच असतात, पण जेव्हा हा वाद देशासाठी खेळलेल्या एका मोठ्या खेळाडूपर्यंत पोहोचतो, तेव्हा विषय फक्त राजकारणाचा राहत नाही, तर भावना देखील जोडल्या जातात. आणि सध्या पंजाबच्या राजकारणात असंच काहीतरी घडताना सुद्धा दिसत आहे आपल्याला. नक्की. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग सध्या मोठ्या चर्चेत आहेत. कारण फक्त राजकारण नाही, तर त्याचं एका विधानामुळे ज्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही काही लोकांनी हरभजन सिंग यांना गद्दार म्हणायला सुरुवात केली. आरोप करण्यात आले की त्यांनी राज्यसभा सीटचा फायदा घेतला आणि नंतर पक्ष बदलला. पण यावेळी हरभजन सिंग शांत बसले नाहीत. त्यांनी असं उत्तर दिलं की ज्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवा वाद निर्माण झाला आहे. हा संपूर्ण वाद 22 मे रोजी सुरू झाला, जेव्हा एक्सवरती एका युजरने हरभजन सिंग यांना टॅग करून पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की ज्या पक्षाने तुम्हाला राज्यसभेत पाठवलं, त्याच पक्षाला तुम्ही सोडून BJPमध्ये जाण्याची काय मजबुरी होती. आणि करोडोंच्या डीलचेही आरोप करण्यात आले होते. सामान्यपणे अनेक नेते अशा आरोपांवरती शांत राहतात, पण हरभजन सिंग यांनी थेट उत्तरं दिली आणि योग्य वेळ आल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणले. त्यांनी म्हटलं की त्यांनी कोणत्याही नेत्याला शिवीगाळ केलेली नाहीये. त्यांना गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आपल्या नेत्यांना विचारावं की पंजाबच्या राज्यसभा सीट्स किती पैशात विकल्या गेल्या होत्या. हेतूनच हा वाद आणखी तापला. हरभजन सिंग यांनी पुढे असंही म्हटलं की जर लोकांना सत्य सांगता आलं नाही, तर ते स्वतः सांगतील की कुणाला किती चढावा गेला आणि कुणाच्या माध्यमातून किती गेला. त्यांनी काही लोकांना मंत्री बनवून पंजाब लुटलं गेल्याचाही आरोप केला आहे. म्हणजे आता हा विषय फक्त पक्ष बदलण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर थेट भ्रष्टाचार आणि राजकीय व्यवहारांपर्यंत पोहोचला. यानंतर आणखी एका पोस्टमध्ये हरभजन सिंग यांनी दावा केला आहे की त्यांच्या घराबाहेर झालेला निषेध आणि भिंतीवर लिहिलेलं गद्दार हे सामान्य लोकांचं काम नव्हतं, तर पक्षाच्या आदेशावर करण्यात आलेलं काम होतं. त्यांनी सांगितलं की त्यांनी 20 वर्ष देशासाठी क्रिकेट खेळलं आणि देशाचं नाव मोठं केलं, पण त्यामुळे सोशल मीडियावर काही लोकांनी लावलेल्या टॅगमुळे त्याची प्रतिमा खराब होणार नाही. हा मुद्दा त्यामुळे मोठा मानला जातो कारण अलीकडेच आम आदमी पार्टीशी संबंधित अनेक राज्यसभा खासदार BJPमध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे आणि ते आपण बघितलं सुद्धा आहे. यामध्ये राघव चड्डा, हरभजन सिंग आणि स्वाती मलिवाल यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यानंतर सोशल मीडियावरती मोठी चर्चा सुरू झाली. एका बाजूला आम आदमी पार्टीचे समर्थक या नेत्यांवरती टीका करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला BJP आणि या नेत्यांचे समर्थक याला राजकीय सूडाचं राजकारण असं म्हणतात. हा वाद फक्त वक्तव्यापुरता थांबतला नाही, तर हरभजन सिंग यांच्या सुरक्षेचाही मुद्दा मोठा बनला आहे. पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर हरभजन सिंग यांनी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली गेली. त्यांनी आरोप केला की त्यांची सुरक्षा राजकीय द्वेषातून हटवण्यात आली आहे. आणि सुनावणी दरम्यान कोर्टाने पंजाब सरकारच्या भूमिकेवर नाराजी सुद्धा व्यक्त केली आणि सांगितलं की पुढील सुनवाईपर्यंत जर उत्तर दाखल न झाल्यास ADGP सिक्युरिटीला स्वतः कोर्टात हजर राहावं लागेल. आता या प्रकरणाची पुढील सुनवाई 27 मे 2026 रोजी होणार आहे आणि पंजाबच्या राजकारणात या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंजाबला राजकारणात
सतत उलथापालथ सुरू आहे आणि एका बाजूला आरोप होत आहेत की बीजेपी इतर पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचं म्हणणं आहे की पंजाब सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. पण या संपूर्ण वादामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदानावर आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा हरभजन सिंग आता राजकारणातही तितक्याच आक्रमक पद्धतीने उत्तर देताना दिसत आहेत. आता पाहायचं हेच आहे की हा वाद फक्त सोशल मीडिया चर्चेपुरता मर्यादित राहतो की पुढच्या काही दिवसात पंजाबच्या राजकारणात आणखी काही मोठं वादळ निर्माण करतो.